गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ ताईची फ्रेश आंघोळ झाली होती आणि त्याच्यानंतर मी गेले होते क्लासला. क्लासमध्ये आज 100 मीटर ड्रेसचा कटिंग होऊन अर्धा शिवून झाला होता आणि त्याचा ब्लॉग यूट्यूबवर मी 10 दिवसानंतर अपलोड करणार आहे, पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग सहित. आणि ऋतूच्या पाहणी करत होती, कुठे काय कमी जास्त झाले का सोनलला लावून बघत होतो. त्याच्यानंतर घरी यायचं होतं आम्हाला आणि आम्हाला जायचं होतं आज रानात, म्हणजेच हरभरा खाण्यासाठी गेले आणि फर्स्ट रानामध्ये मेथी टाकली होती आणि लसणाची पाहणी करून घेतली. खूप दिवसानंतर आज मी चक्क रानात गेले होते. त्याच्यानंतर मी चिंचेच्या झाडाची पाहणी केली. खूप छान चिंच लागतेच. तितक्या ताईला दिसली म्हैस आणि ताई तिला बघून खूप ओरडत होते आणि आम्हाला खूप उशीर होत होता. पटकन हरभरा खायला गेलो होतो आणि तिथे थोडा एन्जॉय केला. मी ब्लॉग शूट केले, रील्स काढल्या ताईच्या आणि आम्ही हरभरा खात होतो तर ताई माती खात होते. ते पाहून सगळेजण खूप हसले आणि तिला चिडवायला लागले, तरी पण ती ढेकळं खात होती. त्याच्यानंतर सोनाला दिसले ऊसाचं ट्रॅक्टर आणि ती म्हणत होती, वहिनी घ्या ना ऊस, पण माझी काय कॅपॅसिटी नव्हती चालायची. ऑलरेडी खूप लांब चलत आलो होतो आम्ही. त्याच्यानंतर घरी नेण्यासाठी ढाळा घेतला आणि आम्ही घरी चालत निघालो. आत्या खूप महाग राहिल्या होत्या, त्यांना मी पुढं घेतला आणि म्हणलं चला, फास्ट रनिंग होती. मग त्या मला बघून हसायला लागल्या आणि आम्ही घरी गेलो. त्यानंतर आज संध्याकाळी खूप थकवा आला होता, पोटोबा पण करायचा होता. त्याच्यानंतर त्यांना म्हणलं चला हॉटेलवर जाऊ, राधिकावर. मग तिथलचं फेमस डिश खाल्ली आणि आमच्यासोबत आज मांजर पण डिनरला आली होती आणि मस्त आम्ही आज एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर वेदला झोका खेळायला जायचं होतं. वेदचे पप्पा आणि वेद झोका खेळत होते. तिकडं ताईला पण काजल खेळत होती. असं संपवलं आजचा दिवस. थँक्यू.